हॅलो गायज, मी मंगेश उत्तम इंगळे, आपला सोबती सखा मित्र. तर आज आपण बघणार आहोत हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट कमिटी रोल्स, राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. हाऊसिंग सोसायटीचं जे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापकीय मंडळ आहे, त्या मंडळाचे रोल्स, त्यांचे राईट्स आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय काय हे आज आपण आपल्या आजच्या लेसनमध्ये बघणार आहोत. त्यात आपण काही थोडे पॉईंट आपण समराईज केले आहे. त्या समराईज केलेले पॉईंट आज पूर्ण रिव्ह्यू करून की मॅनेजमेंट कमिटी जी असते हाऊसिंग सोसायटीची, तिची रोल्स काय, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आणि त्यांचे राईट्स काय, त्या अनुषंगाने आज आपण 13 पॉईंट आपण समराईज केले. ते 13 पॉईंट आज बघणार आहोत. तर सर्वात पहिला महत्त्वाचा घटक आहे की हाऊसिंग सोसायटीचं जे मॅनेजमेंट कमिटी आहे, मग ही मॅनेजमेंट कमिटी म्हणजे नेमकं काय आहे? ते एक जे आपले टोटली एक संस्था निर्माण होते, ते संस्था चालवण्यासाठी एक व्यवस्थापकीय मंडळ, एक मॅनेजमेंट कमिटी असणं खूप गरजेचं असतं. त्यालाच आपण मॅनेजमेंट कमिटी म्हणतो, जे सर्व डिसिजन्स, त्यांचे रूल्स रेग्युलेशन, फॉर्म्स ऑफ रूल्स रेग्युलेशन गठीत करतं आणि आपली संस्था, हाऊसिंग सोसायटी जी असते संस्था, ती चालवायचं काम करतं. त्यामध्ये काही पोस्ट असतात: चेअरमॅन, सेक्रेटरी, ट्रेझरर, सदस्य, खजिनदार, त्याच्या पद्धतीने सल्लागार वगैरे असे पद वगैरे असतात. त्यामध्ये आज आपण त्यांच्या हे बेसिक पॉईंट आपण समराईज केले, ते आज बघणार आहोत. लेट स्टार्ट. पहिला पॉईंट आहे आपला मॅनेजमेंट गोल. आता जे पण व्यवस्थापकीय मंडळ आहे हाऊसिंग सोसायटीचं, ज्यावेळी सोसायटीचं हँडओव्हर होतं, हँडओव्हरचं आपण लेसन बघितलं होतं. हँडओव्हरच्या नंतर पुढे काय, तर पुढे एक मॅनेजमेंट कमिटी गठीत करायला लागते. त्याचा कार्यकाल असतो तो 1 वर्षाचा असतो. त्यानंतर कायदेशीर निवडणूक घेऊन तुम्हाला 5 वर्षासाठी व्हॅलिड कमिटी ती रजिस्ट्रारकडे नोंद त्याची असणं गरजेचं असं एक निवडणूक ऑफिसर अपॉइंटेड करून तुम्हाला निवडणूक घ्यावी लागते. 1 वर्षाचा तो स्टार्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, जेव्हा संस्था निर्माण होते, फॉर्मेशन होते, त्यावेळी ती संस्था चालवण्यासाठी एक तात्पुरतं हंगामी मॅनेजमेंट कमिटी असणं गरजेचं असतं, जेणेकरून तो त्याची ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवस्थापकीय मंडळ आपले रोल्स, राईट्स, रिस्पॉन्सिबिलिटी वापरून ती संस्था पुनर्जीवित करून चांगल्या पद्धतीने ती संस्था चालवावी लागते. त्यासाठी व्यवस्थापकीय मंडळ असतं, मॅनेजमेंट कमिटी असते. अशा पद्धतीने 1 वर्षासाठी तो हंगामी काल असतो. स्टार्टिंग पॉईंट जेव्हा फॉर्मेशन संस्था स्थापना झाल्यानंतर त्यानंतर सोसायटीसाठी एक मॅनेजमेंट कमिटी लागते. ती मॅनेजमेंट कमिटी 1 वर्षासाठी जो कारभार असतो तो कारभार बघितल्यानंतर त्याच्यानंतर कायदेशीर निवडणूक घ्यायला लागते. ती 5 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असते. पहिला पॉईंट त्यांचा आपण बघितला, मॅनेजमेंटचा गोल काय असावा. जेव्हा पण कुठली हाऊसिंग सोसायटी असते, तिची सहकारी संस्था असते, त्या सहकारी संस्थेमध्ये मॅनेजमेंट कमिटीचा मॅनेजमेंट गोल डिफाईन असला पाहिजे. आज आपण नॉर्मली जे बघतो, आपण हाऊसिंग सोसायटी रिलेटेड बघतोय, पतसंस्थेचा आपण आज बघत नाही आहे. त्या पद्धतीने हाऊसिंग सोसायटीमध्ये मॅनेजमेंटचा काय गोल असला पाहिजे. ती संस्था चालवण्यासाठी, आपली हाऊसिंग सोसायटी जी संस्था आहे ती चालवण्यासाठी नॉर्मली फंड रिक्वायर मेंटेनन्समधून जो पैसा येतो, इतर निधी येतो, जे काही चार्जेस लावतात सोसायटी, तो जो निधी येतो त्याचं मॅनेजमेंट गोल, त्याचा प्रॉपर चॅनल थ्रू त्याचं खर्च करणे हे मॅनेजमेंटचं गोल असतं. आणि निधी उभारून घेऊन ती सर्वायवल सोसायटी रन कशी करायची, हा मॅनेजमेंटचा एक गोल असतो, जेणेकरून ती संस्था, ती हाऊसिंग गृहनिर्माण संस्था चांगल्या पद्धतीने चालावी, हा सगळ्यात महत्त्वाचा मॅनेजमेंटचा गोल असला पाहिजे. जेणेकरून सोसायटीमध्ये कधी फंडची कमतरता निर्माण झाली नाही पाहिजे. प्रत्येक वेळी त्यांना त्याचा कॅश फ्लो दिसला पाहिजे. मॅनेजमेंटचा कॅश फ्लो दिसताना त्यांना दिसला पाहिजे की तो पॉझिटिव्ह आहे, आणि त्यामधून पण 25% रिझर्व्ह फंडला आपण ट्रान्सफर करणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून पुढच्या ज्या काही खर्च वगैरे येतील, इतर अतिरिक्त जे खर्च येतील, त्यासाठी तो फंड युटिलाइज करा. सर्वात पहिला महत्त्वाचा मॅनेजमेंटचा गोल डिसाईड असला पाहिजे की आपल्याला नेमकं करायचं काय. हाऊसिंग सोसायटीमध्ये बहुतांश लोकांनी कमिटी स्थापन झाल्यानंतर आपल्याला करायचं काय हेच माहीत नसतं. नंतर मग ते थोड्या इन्फॉर्मेशन घेतात, गॅदर करून आपली सोसायटी रन करतात, याला त्याला विचारून. पण आपल्या सर्वात महत्त्वाचं, आपल्याला विदाऊट फंड शिवाय सोसायटी रन करता येत नाही. त्यासाठी मॅनेजमेंटचा गोल जो आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे की त्यांनी सगळ्यात पहिले फंडवर कॉन्सन्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. फंड युटिलायझेशन एक फंड युटिलायझेशन आणि फंड क्रिएशन, दोन गोष्टी. फंड क्रिएशन, फंड युटिलायझेशन केल्यानंतर मॅनेजमेंट गोल अचीव्ह होऊ शकतो.
तो मॅनेजमेंट गोल खूप डिफाईन असला पाहिजे की आपली संस्था चालवण्यासाठी, आपला ध्येय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संस्थेला, मॅनेजमेंट कमिटीला कळलं पाहिजे की आपल्याला कुठल्या गोष्टीची पूर्तता करायची आहे. हा पहिला पॉईंट आपण बघितला, फंड युटिलायझेशन आणि फंड क्रिएशन. मॅनेजमेंटच्या क्लिअरली डिफाईन असायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त आपण कुठलंही ध्येय साध्य करू शकत नाही. कोणत्या गोष्टीचं आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला चित्त आणि जिद्द, चिकाटी आणि मेहनतची गरज असते. त्यासाठी आपला गोल खूप महत्त्वाचा असतो. पण टार्गेट प्लॅन असला पाहिजे. विदाउट टार्गेट तुम्ही कुठलंच गोल प्लॅनिंग करू शकत नाही. त्यासाठी मॅनेजमेंटचा एक गोल असणं गरजेचं आहे. सेकंड पॉईंट आपण बघणार की मॅनेजमेंट चालवण्यासाठी आपण जे कमिटी असेल, 7 जणांची, 8 जणांची, 11 जणांची किंवा 17 जणांची जी कमिटी असेल, त्या कमिटीमध्ये कौशल्य असं स्टाफ पण घेणं गरजेचं आहे. जिथे अकाउंटिंगचा रोल असतो, काही डिसिजन्स असतात, मीटिंगचं आयोजन असतं, त्याबद्दल तक्रार निवारण वगैरे असतं, लोकांच्या कामं वगैरे तुम्हाला टायमात करून, मेंबर्सचे तक्रारी असतात त्या रिझॉल्व्ह करण्यासाठी, त्यासाठी मॅनेजमेंट स्टाफ सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. मॅनेजमेंटनी जे सेवक निवडले आहे ते चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. त्यासाठी सेवकांची स्टाफ सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. अगर तुम्ही कामचुकार अधिकारी घेणार, त्या पद्धतीने ते मॅनेजमेंटचं काम पण त्या पद्धतीनेच चालणार आहे. म्हणून असे कर्तव्यदक्ष अधिकारी तुम्हाला घ्यायचे जेणेकरून काम पटापट चटाईत झाले पाहिजे. सेकंड आहे मेंबरशिप अप्रुव्हल. जेव्हा पण फ्लॅट रिसेल होतो त्यावेळी नवीन मेंबर्स येतात, त्यासाठी मेंबरशिपचं अप्रुव्हल द्यायला लागते. एक मॅनेजमेंट कमिटीची मीटिंग घ्यावी लागते, त्याचा ठराव पास करायचा लागतो. त्यानंतर नवीन सदस्याला त्याची सभासद फी, नोंदणी वगैरे सगळं पैसे घेऊन, रजिस्ट्रेशन फी वगैरे घेऊन त्याला मेंबरशिप देणं अनिवार्य असतं. प्रॉपर्टी डॉक्युमेंटेशन करून आपण त्यांना मेंबरशिप प्रोव्हाइड करतो. हे पण एक रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट कमिटीची आहे. आता हा एक पॉईंट आहे जो अचिव्हमेंटचा आपण जो बघितला, अचिव्हमेंट हा जो गोलचा पॉईंट आपण बघितला, गोल हा गोल खूप इम्पॉर्टंट आहे. इन्क्रीमेंट इन रिझर्व्ह फंड. प्रत्येक वर्षी तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 1% कॉस्ट ही तुम्हाला 1% कॉस्ट ही तुम्हाला सिंकिंग फंड आणि रिझर्व्ह फंड मध्ये ठेवायचे, जेणेकरून उद्या भविष्यात कुठल्या पण गोष्टीची तुम्हाला खर्च आला, अतिरिक्त खर्च आला, तर प्रत्येक मेंबर कडून त्याचा अतिरिक्त त्याच्या डोक्यावर नाही गेला पाहिजे. तो आपल्या रिझर्व्ह फंड मधून आपण मॅनेज केला पाहिजे. नाहीतर काय होतं, काय छोट्या सोसायटीमध्ये मेंटेनन्स खूप कमी ठेवतात आणि अतिरिक्त काही छोटं मोठं काम निघालं की लगेच म्हणतात की बाबा 2,000 आपण कॉन्ट्रीब्युशन करायला लागेल. अशा पद्धतीने कुठलंही काम करायचं नाही आहे. मॅनेजमेंट कमिटीला आपला जो मेंटेनन्स आहे, प्रोजेक्टेड कॉस्ट माहीत असला पाहिजे, प्रोजेक्टेड इन्कम माहीत असलं पाहिजे, रिकव्हरी टाइमवर झाली पाहिजे, जेणेकरून हाऊसिंग सोसायटीचं जे व्यवस्थापन आहे ते चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणून इन्क्रीमेंट ऑफ रिझर्व्ह फंड प्रत्येक वर्षी तुम्हाला एफडी करायची आहे. सिंकिंग फंड मध्ये 0.25% आणि 0.75% रिझर्व्ह फंड मध्ये तुम्हाला ठेवायचे. हे प्रत्येक वर्षी जेव्हा बॅलन्स शीट AGM होणार, बॅलन्स शीट बघितल्यानंतर कळतं की किती एफडी मध्ये तुम्ही लोकांनी किती एफडी बनवलेले आहेत. त्या एफडी बघितल्या, प्रत्येक मेंबरनी त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे की बाबा या प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्या जो ऑडिट रिपोर्ट आपल्याला मिळाला, त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये त्याची एफडी झालेली आहे का. एफडी नाही झालेली असेल तर त्याची तक्रार तुम्ही रजिस्ट्रारमध्ये करू शकता. प्रत्येक सोसायटीमध्ये रिझर्व्ह फंड हा मेंटेन केला पाहिजे, जेणेकरून त्या सोसायटीचं जे सर्वायवल पुढच्या अँगलनी चांगलं भविष्यात चांगलं हो. शेअर कॅपिटल हाऊसिंग सोसायटीमध्ये हा लिमिटेड आहे. 500 रुपये आपण घेतो आणि रजिस्ट्रेशन फी जी असते ती 100 रुपये या पद्धतीने घेतो. बाकीच्या ते क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्यामध्ये शेअर कॅपिटल प्रत्येक वर्षी वाढ होत असते, त्याच्यावर तुम्हाला व्याज पण दिलं जातं. हाऊसिंग सोसायटीमध्ये अजून अशी कल्पना अजून चालू आहे, त्याच्यात R&D चालू आहे की शेअर कॅपिटल वाढवायचं की नाही वाढवायचं. पण ह्या शेअर कॅपिटल वाढवल्यामुळे तुमचा जो फंड आहे तो भविष्यात तुमच्या त्याच्यावर व्याज निर्माण होऊन याची एफडी करून त्याच्यावर व्याज भेटू शकतं, जेणेकरून पुढचा सर्वायवल तुमच्यासाठी इझी होईल. रिझॉल्व मेंबर्स कंप्लेंट्स खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. याच्यामध्ये 15 डेज मध्ये तुम्हाला कुठलीही कंप्लेंट्स आली, त्या कंप्लेंटचं 15 डेज मध्ये निवारण केलं पाहिजे. त्याची रीतसर लिखित स्वरूपात ते कंप्लेंट असली पाहिजे. मी फोन केला, असं झालं, लिकेज झालं, या गोष्टीची कुठे पूर्तता होणार नाही. अलिखित गोष्टीचा कुठे, ओरली गोष्टीचा कुठे कंप्लेंट मॅनेजमेंट कंपनीने घेऊ नये. लिखित स्वरूपात जी कंप्लेंट असेल त्याची पूर्तता 15 दिवसामध्ये त्याचा आन्सर देणं गरजेचं आहे.
15 डेजमध्ये त्यांना आन्सर दिला पाहिजे, जेणेकरून मेंबरची ट्रान्सपरन्सी राहील की मॅनेजमेंट कमिटी खरीच चांगल्या पद्धतीने काम करते आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऑन टाइमलाईन फ्रेमवर्कमध्ये होत आहे. तर तुम्हाला कंप्लेंट्स आल्यानंतर, मेंबर्सची कंप्लेंट आल्यानंतर ते पटापट त्या गोष्टी ऍक्टिव्हली ते काम 15 दिवसात रिझॉल्व्ह करायचं आहे किंवा त्याची जे आन्सर होणार की नाही होणार येस नो मध्ये सांगून पुढच्या कारवाईसाठी ते फॉरवर्ड करायचे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट. प्रत्येक सोसायटीमध्ये रिसर्च डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. जो काही कारभार चाललाय, जे आपण स्टाफ सिलेक्शन केलंय, त्यांचं काम कशा पद्धतीने चाललंय, मॅनेजमेंट कमिटीमध्ये ओव्हरऑल सगळे जेवढे आपण सभासद नेमलेले आहेत, मेंबरशिपमध्ये सगळे जे सभासद आहेत, सदनी का धारक आहे, त्याच्या काही कंपनी, त्याच्या रिसर्च आवडलं पुढचं कंप्लेंट रिकमेंडेशन लोकांकडून घेतले पाहिजे की बाबा या पद्धतीने कार्यभार चाललं, याच्यामध्ये काही आणखी आपल्याला रिकमेंडेशन असेल, काही काम आणखी चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही तुमच्या कमेंट्स देऊ शकतात, जेणेकरून आपण एक रिसर्च डेव्हलपमेंट थ्रू आपली सोसायटी मॅनेजमेंट कमिटी चांगल्या पद्धतीने काम करू शकते. कॉल मीटिंग अँड मॅनेजमेंट. सभा बोलवणं, सभेचं नियोजन करणं हे मॅनेजमेंट कमिटीचं एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे, जेणेकरून ज्या वर्षी प्रत्येक वेळी काही प्रॉब्लेम्स येतात त्यावेळी विशेष साधारण सभा, स्पेशल जनरल मीटिंग आणि एजीएम, वर्षाची अॅन्युअल सभा, या अॅन्युअल सभामध्ये कमिटीला प्रत्येक वेळी सांगायला लागतं की बाबा हे खर्च होता, या ॲडिशनल बर्डन वाढता, ही आपली प्रोजेक्टेड कॉस्ट आहे आणि या पद्धतीने आपला कार्यभार चाललाय. याच्यामध्ये आपल्याला आणखी काही चांगल्या गोष्टी करायच्या असेल आणि त्याच्यात तुमची मेजॉरिटी किंवा तुमचा कोरम चांगला असेल, अप्रुव्हल असेल तुमचं, तर त्या पद्धतीने ती मीटिंगमध्ये ते रिझॉल्युशन पास करून, 2/3 मेजॉरिटी पास करून आपल्याला असे काही ठराव पास करून चांगल्या गोष्टी करता येतात. पुढचा पॉईंट आपण बघितलं, मेंबर्स राईट्स. प्रत्येक मेंबर्सला त्याच्या घरचा ताबा, सभासद पत्र, शेअर सर्टिफिकेट, नॉमिनेशन फॉर्म्स, त्याची प्रॉपर रजिस्टरमध्ये नोंदणी, त्याच्यानंतर ऑडिट रिपोर्ट, सभेचे ठराव, मॅनेजिंग कमिटीचं बुक, ॲन्युअल जनरल मीटिंगचं बुक्स, हे सगळं दाखवणं खूप गरजेचं असतं. काही इन्फॉर्मेशन त्याला कधी पण लागली तरी मॅनेजमेंट कमिटीला त्याने टाइमलाईन देऊन त्या टायमामध्ये ते डॉक्युमेंट दाखवणं खूप गरजेचं आहे. फिक्स असेट. आता फिक्स असेट परचेसमध्ये काही काही असेट आपल्याला परचेस करायला लागतं, जसं बोरवेलचं बोरिंग मारायचं असेल त्याचं बोरवेलचं हे असणार, काय म्हणतात त्याला एक्झॅक्टली, मशीन्स असते, प्रॉपरली पाणी वगैरे खेचून घ्यायची, त्या आपलं बोरिंग मशीन वगैरे असेल तर त्या मशीनचं खर्च ती फिक्स असेट परचेस करायचा असेल, किंवा कंट्रोल पॅनल किंवा सोलार पॅनल, या सगळ्या गोष्टी लागतात. काही कंट्रोल आपले सेन्सर्स असतात, पाणीचे काही वॉटरचे वगैरे टाकीचे ते सेन्सर लावले जातात. अशा काही असेट तुम्हाला परचेस करायचं असेल तर त्याचं स्पेशल जनरल एक मीटिंग्स रिझॉल्युशन घ्यायला लागतात. हे असे रिझॉल्युशन घेऊन, मीटिंग घेऊन 2/3 मेजॉरिटी या बेसिसवर पास करून तुम्हाला फिक्स असेट तुम्ही परचेस करू शकता, जेणेकरून या गोष्टी मालमत्ता खरेदी करणे याच्यावर तुमचं एक रेझोल्युशन पास व्हायला पाहिजे. तुम्ही कुठलेही असेट विदाऊट मीटिंग घेतल्याशिवाय खरेदी करू शकत नाही. मॅनेजमेंट कमिटीला त्याची एक मीटिंग सभा बोलावावी लागते आणि त्याच्या 2/3 मेजॉरिटीच्या हिशोबाने ती असेट मालमत्ता खरेदी करावी लागते. कुठलं पण रिझॉल्युशन घेताना खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यायला लागतात. कुणावर अन्याय किंवा कोणत्याही गोष्टीची मॅनेजमेंट विरुद्ध तक्रार येईल अशा कुठल्याही गोष्टीची रिझॉल्युशन पास करत नाही. उपविधीमध्ये, बायलॉजमध्ये जे रूल्स रेग्युलेशन मेन्शन केले त्या पद्धतीनेच आपला मॅनेजिंग कमिटीचा, हाऊसिंग सोसायटीचा कार्यभार व्यवस्थित चालला पाहिजे. त्यानंतर शेवट कंट्रोल ऑफ सोसायटी प्रिमाइसेस ॲज वेल एज फ्लॅट्स. आता कंट्रोल ऑफ सोसायटी प्रिमाइसेस मध्ये जो कंपाऊंड वगैरे आहेत त्यामध्ये कुठे पण घाण वगैरे असणं नसलं पाहिजे. तिथे स्वच्छतेचा मोहीम राबवणं, त्याच्या फ्लॅट्समध्ये चांगले सुशिक्षित आहे त्याची चेकिंग, कधीतरी जाऊन रॅन्डम चेकिंग करणं, जे काही शूज बाहेर ठेवलेले असतात त्याचे प्रॉपरली निगराण करणे, कुठल्याही गोष्टीने सोसायटीला हानी होता कामा नये, कुठली घाण पसरवता नये, त्याचे परिणाम लोकांवर होऊ नये, यासाठी कंट्रोल ऑफ सोसायटी प्रिमाइसेस ॲज वेल एज फ्लॅट्स या प्रत्येक गोष्टीवर मॅनेजमेंट कमिटीने पूर्ण लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि ही त्याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. 13वा पॉइंट आहे सेल्फलेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड गुड वर्क. निस्वार्थी. हाऊसिंग सोसायटीचे काम प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपलं गोल
मॅनेजमेंट सोसायटीचा जे गोल आहे, मॅनेजमेंट कमिटीचा जे गोल आहे साध्य करण्यात, त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे सेल्फलेस रिस्पॉन्सिबिलिटी. स्वतःची एक निस्वार्थ काम करण्याची वृत्ती असली पाहिजे आणि ती जी काही रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक सभासदावर मोठमोठ्या चेअरमॅन, सेक्रेटरी, ट्रेझरी यांना जे पद दिलंय त्या पदाच्या अनुषंगाने त्यांनी ते काम केलं पाहिजे. लोकांच्या तक्रारी वगैरे आल्या त्या रिझॉल्व्ह केल्या पाहिजे. सोसायटी प्रिमायसेसचा क्लीननेस, प्रत्येक असेटची व्यवस्थापन, त्याचं प्रॉपरली एएमसी मेंटेनन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आज अशा पद्धतीने आपण बघितलं आहे की हाऊसिंग सोसायटीची मॅनेजमेंट कमिटी तिचं काय काम असतं, तिचं एक्झॅक्टली रोल्स काय, राईट्स काय, रिस्पॉन्सिबिलिटी काय, लोकांच्या तक्रारी वगैरे रिझॉल्व्ह करणं, सभा बोलवणं, आपलं ध्येय उद्दिष्ट काय, सोसायटी चालवायची कशी, आपला कॅश फ्लो कसा असला पाहिजे, गुड रिलेशन विथ ऑल मेंबर्स, प्रत्येक मेंबरला सहानुभूती आणि ममतेने जवळ करून त्यांना प्रत्येक इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आज बघितलं हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट कमिटीने काय रोल्स केले पाहिजे, राईट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय. तर आपण पुढच्या भागात भेटूया. हाऊसिंग सोसायटीची आणखी काय रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर ते मी प्रत्येक वेळी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. अशा पद्धतीने नेक्स्ट आपण लेसन हे करणार आहे. थँक्स गायज.